2002मध्ये स्थापन झालेल्या जामनेर नगरपालिकेचा सन 2025-2026चा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री नितीन बागुल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात दिलासादायक बाब अशी की कोणत्याही प्रकारची करवाढ नागरिकांच्या वर बोजा बसणार नाही याची दखल नगरपालिकेने घेतली आहे. या अर्थसंकल्पाची काही वैशिष्ट्ये अशी: महाराष्ट्र राज्य नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्प टप्पा क्रमांक 2 साठी 82 कोटीची तरतूद. महाराष्ट्र राज्य नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्प टप्पा क्रमांक 3 साठी 88 कोटीची तरतूद. पर्यटन विकास प्रकल्पासाठी 15 कोटी. वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी 70 कोटी. वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी पुन्हा 30 कोटी. विशेष रस्ता अनुदानासाठी 20 कोटी. नागरी सुविधा पुरवण्यासाठी 50 कोटी. भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक 2 साठी 15 कोटी. वाढीव पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक 3 साठी 12 कोटी. अमृत योजनेसाठी 20 कोटी अशी तरतूद नगरपालिकेने अर्थसंकल्पात केलेली आहे. जामनेर नगरपालिकेने यावर्षी 462.15 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विविध योजनेद्वारे 462.15 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. एकूण 10,07,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प यावर्षी नगरपरिषदेने मान्य केलेला आहे. जामनेरची नगरपालिका ही सामान्य नागरिकांना नेहमीच विकासाची दारे उघडी करून देत असते. स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित व प्लास्टिक मुक्त शहर असे करण्याचा मानस जामनेर नगरपालिका असल्याने त्यांनी अर्थसंकल्पात या विविध विकास कामांची योजना आखलेली आहे.